अजूनपर्यंत नाव हे विमानतळाला दिले गेले नाही। सरकारचं काय कन्फ्युजन आहे माहिती नाही। महाराष्ट्र शासनाकडून एकच नाव गेलेलं आहे। सगळे पक्ष सगळे नेते भूमिपुत्र एकच नावाची मागणी, तरी सुद्धा उशीर का, हा सगळा संभ्रमचा विषय आहे। आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक 16 दिवस अगोदर 15 दिवस अगोदर आम्ही या रॅलीचं आयोजन केलं। अल्टिमेटम आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून फक्त टेलर आहे। जेव्हा आगरी कोळी स्थानिक भूमिपुत्र यावेळेस रस्त्यावर उतरतील लाखोच्या संख्येने, तेव्हा तुम्ही पाहाल। जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं तर टेक ऑफ, नाही तर नाही। आम्हाला आपल्याच माध्यमातून समजले की येत्या 30 तारखेला नवी मुंबई विमानतळ चालू होणार आहे। खऱ्या अर्थाने आमची अनेक वर्षापासून मागणी होती की या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं, पण अनेक मोर्चे काढले, संघर्ष केला, तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही। म्हणून आज आम्ही बालूमामाच्या नेतृत्वाखाली भिवंडी पासून ते जासईपर्यंत रॅली काढलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे का दिबा पाटलांचं या नवी मुंबईमध्ये किती महत्व आहे, कारण ज्यावेळी सिडको इथं आली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आणि इथल्या मूल प्रकरग्रस्तांना त्यांनी साथ दिली आणि या नवी मुंबई जे आज विकसित झालेली आहे त्या खऱ्या अर्थाने दिबा पाटलांच्याच नेतृत्वाखाली झालेले। आता पुढे झालं, अनेक झाले। या संघर्ष समितीमध्ये सर्व नेते बघितले तर केंद्रामधला खासदार, महाराष्ट्रामधला मंत्री, आमदार आणि ज्यांचं राज्य सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये आहे, आमच्यासारख्या प्रकरग्रस्तांना लाज वाटते। ज्या ठिकाणी केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आमचं सरकार असेल आणि ज्या दिबा पाटलांनी नवी मुंबईसाठी आपलं जीवाचं बलिदान दिलं, त्याच दिबा पाटलांचं नाव द्यायला एवढं वेळ घेतंय म्हणून आश्चर्य वाटतं। किती मोर्चे काढले आणि किती संघर्ष केला, तरी या नेत्यांना कधी जाग येणार हा मोठा आमच्या समोर प्रश्न आहे। ठाकरे गट या आधी पण त्याच्यामध्ये सामील झालं होतं। माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। त्या प्रस्तावाचं काय झालं काय नाही झालं या सरकारला विचारलं पाहिजे जाब, तो आम्ही विचारतोय। आणि आता 29 तारखेला त्याचं उद्घाटन पण आहे, तरी अजून नावाचं ते उल्लेखही करत नाहीये। तरी या नावासाठी आम्हाला जे काय आंदोलन करावं लागेल ते आम्ही एक भूमिपुत्र म्हणून रस्त्यावर उतरणार आणि पाहिजे ते करावं लागलं ते करणार। आम्ही बाळूमामाबरोबर शेवटपर्यंत तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्या मागणीलाच आम्ही सपोर्ट करणार आहोत। प्रस्ताव पाठवलेला आहे, पण केंद्र सरकार जाणून बुजून इथं खो घालण्याचा प्रयत्न करत आहे। केंद्र सरकारच्या मनात नामकरण करू नये असं आहे, असं स्पष्ट म्हणतो। कारण आम्हाला फसवाचा प्रकार चालू आहे। इकडे उद्घाटनाची तारीख डिक्लेअर केलंय आणि नावाची तारीख डिक्लेअर नाही केली। याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे का उद्घाटन होईपर्यंत उद्घाटन होऊ दे, नंतर यांना बोंबलू दे। पण आम्ही असं होणार नाही, अजून ऑफिशियली तारीख डिक्लेअर झाली नाही। 29 तारीख फक्त एक अफवा आहे। आज न उद्या ऑफिशियली तारीख डिक्लेअर होणार आणि ज्या दिवशी काल 30 तारीख, पण ती तरी पक्की झाली नाही, अजून सिद्ध झालं नाही ते। आणि ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होईल तिथपासून आम्ही आंदोलन चालू करू। पहिला तारखेच्या दिवशी आंदोलन नामकरण जाहीर करा, तर ते खरं होईल, नंतर फसवागिरी होईल। तिथं आम्ही जिथं तारीख ज्या दिवशी डिक्लेअर होईल तिथं आम्ही विमान उडूनच देणार नाही आणि इथं उतरवू देणार नाही विमान। या एकदम तडजोड आणि एकदम आरपारीची लढाई आम्ही घेणार आहोत।